तर बीडमधून एक धक्कादायक बातमी आहे। माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी इथे भाविकांची बोट उलटली आहे। अधिक मास निमित्त माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी इथे भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात आणि अशातच आता या दरम्यान बोटीने प्रवास करत असताना ही दुर्घटना घडलेली आहे। बोटीमध्ये 40 ते 50 भाविक प्रवास करत होते। सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, मात्र एका लहान मुलगा जो आहे तो बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आकाश कामत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। आकाश, नेमकं कधी घडली ही घटना आणि सध्याची ताजी अपडेट? निश्चितच वैष्णवी, बीडच्या माजलगावमध्ये पुरुषोत्तमपुरी या देवस्थानाला जे आहे ते अधिक मास महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे भाविक जे आहेत ते देशभरातून येत असतात। याच दरम्यान जे आहे ते बोट जे आहे पाण्यामध्ये जे आहे दर्शनासाठी जात असताना भाविकांची जी 40 ते 50 जणांनी भरलेली बोट जे आहे ती अचानक पाण्यात बुडाली आणि यातले सर्वच जणाला जे आहे ते बाहेर सुखरूप काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे। मात्र एक लहान मुलगा जो आहे तसा आणखीन शोध लागलेला नाहीये, तो बेपत्ता आहे। मात्र या बोटीची क्षमता जर बघायला गेली तर एकंदरीत 20 माणसाची क्षमता आहे। मात्र या बोटीमध्ये 40 भाविकांना बसून नेण्यात येत होतं। यामुळे जे आहे या क्षमतेपेक्षा जास्त भाविक जे आहेत त्या बोटीतून प्रवास करत होते। मात्र यामध्ये कुठेतरी या बोट यंत्रणेचा देखील प्रशासनाचा देखील कुठेतरी हलगर्जीपणा आहे का काय, आता याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। आता या प्रकरणी कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे या लहान मुलाच्या शोधासाठी आता एक पथक देखील जे आहे ते रवाना करण्यात आलं आहे। त्याचा शोध कशा पद्धतीने घेतला जातो हे देखील पाहणं आता वैष्णवी महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच आकाश, आणि या संदर्भातल्या आपल्याकडनं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद, अगदी सविस्तर माहिती दिली आहेत आपण।